संपूर्ण महाविकास आघाडी रोहित पवार यांच्या पाठीशी आहे, त्यांच्या सोबत आहे असं खासदार संजय राऊत म्हणालेले आहेत। रोहित पवारांची आज ईडीकडून चौकशी केली जाणार आहे। बारामती एग्रो कारखाना गैरव्यवहार प्रकरणी त्यांना ईडीकडून हे समन्स बजावण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता ईडी चौकशीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ईडीकडून त्यांची किती तास चौकशी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण या संपूर्ण प्रकरणानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येत आहे। खासदार संजय राऊत यांनीही रोहित पवारांसंदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। रोहित पवारांच्या पाठीशी त्यांचाच पक्ष नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी त्यांच्या पाठीशी असल्याचं खासदार संजय राऊत म्हणालेले आहेत। ईडी चौकशीसाठी रोहित पवार हे ईडी कार्यालयात हजर झालेले आहेत। स्वतःच खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांना ईडी कार्यालयात सोडलेलं आहे। मात्र कार्यालयात पोहोचण्यापूर्वी त्यांनी पक्ष कार्यालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत। त्यानंतर ते ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत, पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात त्यांची ईडीकडून चौकशी सुरू होणार आहे आणि या चौकशी दरम्यान नेमकं काय होतंय, किती तास त्यांची चौकशी होते, कोणते मुद्दे या चौकशी दरम्यान समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडले गेले आहेत। डॅरिल, काय सध्या परिस्थिती आहे, कारण रोहित पवार हे ईडी कार्यालयात पोहोचलेले आहेत, त्यांची चौकशी कधीपासून सुरू होणार आहे आणि दुसरीकडेच कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, तिथली काय परिस्थिती आहे? मिनल, मी सध्या आहे ईडी कार्यालयाच्या बाहेर आणि रोहित पवार जे आमदार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, ते ईडी कार्यालयात 11:15च्या सुमारास जे आहे ते दाखल झाले आहेत। 11 वाजताच्या सुमारास त्यांची चौकशीला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि चौकशी किती तास चालणार हे पाहावं लागेल, कारण की रोहित पवार सध्या तरी जे आहे ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले। तर सुप्रिया सुळे स्वतः त्यांना सोडण्यासाठी ईडी कार्यालयापर्यंत आले होते, पण मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर अगदी ईडी ऑफिसच्या कार्यालय जिथे त्याच्या अगदी बाजूलाच जे आहे ते राष्ट्रवादीचा प्रदेश कार्यालय आणि तिथे बाहेर जे आहे ते मोठ्या संख्येने जे आहे ते कार्यकर्ते उपस्थित आहेत। कुठेही अनुचित प्रकार घडू नये त्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या वतीने खबरदारी घेण्यात आली। मोठा पोलीस फौजफाटा जो आहे तो दाखल करण्यात आला। ईडी कार्यालय आणि राष्ट्रवादी कार्यालयाच्या मध्ये जो आहे तो बॅरिकेडिंग करण्यात आले। कार्यकर्त्यांनी ईडी ऑफिसकडे येऊ नये याची खबरदारी जी आहे ते मुंबई पोलिसांच्या वतीने घेतली आहे। आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने जे आहे ते राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर जे आहे ते रोहित पवारच्या समर्थनार्थ ते कार्यकर्ते दाखल झाले आहेत। रोहित पवार यांनी आवाहन केलं होतं की कोणीही गर्दी करू नये, तरी मात्र जे आहे ते कार्यकर्ते जे आहेत ते राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर दाखल झाले आहेत। मी सध्या ईडी कार्यालयाबाहेर आहे आणि आपण माझ्या मागे पाहू शकतात की मोठा पोलीस फौजफाटा जो आहे ते मुंबई पोलिसांच्या वतीने दाखल करण्यात आले। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी जी आहे ते मुंबई पोलिसांच्या वतीने घेतली आहे। मिनल, अगदी डॅरिल, थोड्याच वेळात आता ईडीकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे। वेगवेगळे मुद्दे या संदर्भात होणार आहेत। बाजूलाच पक्ष कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। अर्थातच रोहित पवार यांनी त्यांना आवाहन केलं होतं, मात्र तरीही त्यांच्यात ती आक्रमकता, त्यांचा तो संताप पाहायला मिळतोय। घोषणाबाजी देखील या ठिकाणी होते का, काय स्थिती आहे? नक्की मिनल, आपण पाहिलं तर रोहित पवारच्या समर्थनात जे आहे ते कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले आहेत। एकच वादा रोहित दादा असा त्यांचा जो मोर्चे आहेत ते निदर्शनं करतायत आणि एकंदरीत रोहित पवारच्या समर्थनात ते अशा घोषणाबाजी करतायत की एकच वादा रोहित दादा घोषणाबाजी त्यांच्या वतीने करण्यात आली। पण मात्र जे आहे त्यांना पोलिसांच्या वतीने ते राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेरच अडवण्यात आलंय, कारण मी सध्या ईडी कार्यालयाच्या बाहेर आणि इथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे जे आहे ते बॅरिकेडिंग पोलिसांच्या वतीने करण्यात आली आणि त्यांना कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेरच अडवण्यात आले आहे। इथे मात्र जे आहे ते फक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे आणि सुप्रिया सुळे यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी देखील संवाद साधला आणि ते म्हणाले की ते स्वतः जे आहे ते रोहित पवार यांना चौकशीसाठी जे आहे ते ईडी कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी आले होते, ते सुद्धा आता इथून निघून गेले आहेत आणि ते देखील आणि महत्वाचं म्हणजे शरद पवार जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, ते पूर्ण दिवस आज मुंबईत असणार आहे। त्या रोहित पवार यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत ते राष्ट्रवादीचे कार्यालयात आज पूर्ण दिवस थांबणार आहेत। अगदी डॅरिल, रोहित पवारांची जी आता ईडी चौकशी होणार आहे त्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत। स्वतः संजय राऊत यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली। आणखी काही प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत येत आहेत का, काही राजकीय नेत्यांच्या? आपण जसा उल्लेख केला, संजय राऊत असतील असे अनेक नेते महाविकास आघाडीचे आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पण मात्र अजून राष्ट्रवादीच्या बहुतांश नेत्यांची प्रतिक्रिया आलेली नाही, कारण की दुसरीकडे आपण पाहिलं तर विधान भवनात जे आहे ते साक्ष नोंदवली जात आहे। जयंत पाटील यांची साक्ष नोंदवली जाणार आहे, त्यानंतर अमोल कोल्हे यांची देखील साक्ष नोंदवली जाणार आहे।
त्यानंतर हे नेते आपली प्रतिक्रिया देतात का हे पाहावं लागेल. विनल. अगदी डॅरिल, बारामती अॅग्रो कारखाना या गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात ही ईडीकडून चौकशी होणार आहे. नेमकं हे सगळं प्रकरण काय हे देखील आपण पुन्हा एकदा थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांगूया. डॅरिल. विनल, आपण पाहिलं तर बारामती अॅग्रो प्रकरणी जे आहे ते रोहित पवार यांना ईडीने 19 जानेवारीला जो आहे तो समन्स बजावला होता आणि 24 जानेवारी अर्थात आज त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. आणि त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की मी स्वतः या चौकशीसाठी हजर राहणार आहे आणि त्या स्वतः या चौकशीसाठी हजर राहिले आहेत. आपण दुसरीकडे पाहिलं तर रोहित पवार यांनी आवाहन केलं होतं की मी काही केलं नाही तर मी घाबरत नाही. आणि आज देखील त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना असंच म्हटलं की मी काही केलं नाही तर मी या चौकशीसाठी हजर राहणार आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर ते स्वतः चौकशीसाठी हजर आले आहेत. त्यांनी आवाहन केल्यानंतर देखील कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने जे आहे ते रस्त्यावर उतरल्याचं आपण पाहू शकतात. आणि कर नाही त्याला डर कशाला, अशा प्रकारची प्रतिक्रिया रोहित पवारांकडून आलेली आहे. डॅरिल, या संपूर्ण परिस्थितीवर तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा. तुमच्याकडून आम्ही माहिती जाणून घेत राहतो. तुर्तास धन्यवाद. रोहित पवार हे ईडी कार्यालयात पोहोचलेले आहेत. त्यांची ईडीकडून आज चौकशी होणार आहे. त्यामुळे या संपूर्ण चौकशीकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. मात्र ईडी कार्यालयाच्या बाजूलाच असलेल्या सुप्रिया गटाच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा झालेले आहेत. हे आक्रमक झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांकडून शक्तीप्रदर्शन सध्या सुरू आहे.